आज मी फक्त एक वाटी बेसन पिठापासून इतका छान आणि व्हेजिटेबल भरपूर आणि प्रोटीन भरपूर असा नाश्ता बनवून दाखवलेला आहे तुम्हाला. म्हणजे कसं सकाळ सकाळ आपण ज्यावेळेस उठतो त्यावेळेस आपल्या सगळ्यांचा रोजचा एकच प्रश्न असतो की आज सकाळीसाठी काय बनवायचं, नाश्त्यासाठी काय बनवायचं, आणि रोज रोज तेच तेच खाऊनसुद्धा कंटाळा येतो. तर हा नाश्ता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. खूप भरपूर प्रोटीननी भरपूर असा भरलेला हा नाश्ता आहे. तर त्यासाठी एक फक्त बटाट्याचा मी इथं वापर केलेला आहे. ते किसून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. इकडे बघू शकता मी हे एक बटाट्याचाच फक्त वापर केला एक वाटी बेसन पिठासाठी. आता हे स्वच्छ धुवून घेते 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने, आणि याचं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण एका मोठ्या भांड्यामध्ये हे एक बटाटा आपण जे किसून घेतलं आहे ते याच्यामध्ये टाकायचं आहे. खूप कमी वेळामध्ये आणि टेस्टी हा नाश्ता तयार होतो. इथं मी एक वाटीच्या अंदाजाने इथे चमच्याने 3 चमचे 3-3.5 चमचे मोठाले चमचे आहे ते आता मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. म्हणजे एक बटाट्यासाठी अर्धी पाऊण वाटी बेसनपीठ मी इकडे वापरलेलं आहे. आता इकडे मी असे काही व्हेजिटेबल वापरलेत. शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, टमाटर, गाजर, कोथिंबीर, आवडीनुसार तुम्ही इथे व्हेजिटेबल टाकू शकता. आता इतके सारे व्हेजिटेबल टाकल्यामुळं हा नाश्ता तुम्ही विचार करू शकता किती छान आणि हेल्दी नाश्ता असू शकतो आपल्यासाठी हा. आम्ही इथे कोथिंबीर सुरुवातीला टाकून घेते. इथं बारीक चिरलेले कट केलेले गाजर टाकलेत, शिमला मिरची टाकून घ्यायची, बारीक चिरलेला टमाटर टाकलेला आहे, आणि इथं बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे. हे बघू शकता. हे असं भरपूर असं व्हेजिटेबल याच्यामध्ये टाकायचं. म्हणजे जे पण तुम्हाला आवडतात व्हेजिटेबल ते तुम्ही इथं टाकू शकता. पत्ताकोबी आहे, हिरवे वाटाणेसुद्धा आहेत. खूप सारे असे व्हेजिटेबल असतात आपले जे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात. ह्या नाश्त्यामध्ये आपण हे व्हेजिटेबलचा वापर करणार आहोत. एक म्हणजे किती छान असा हा नाश्ता आपल्यासाठी तयार होतो. तर आपण याच्यामध्ये काय करायचं, आता व्हेजिटेबल टाकून घेतलेत. आता आपण थोडेसे मसाले टाकायचे. तर थोडासा तिखटपणा देण्यासाठी आपण इथं लाल मिरचीचा कूट टाकला अर्धा चमचा, किंवा अर्धा चमचा लाल मसाला पावडर टाकायचा. त्यानंतर इथं गरम मसाला टाकून घ्यायचं, थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर इथं जिरे असेल तर अर्धा चमचा जिरे, नसेल तर अर्धा चमचा जिरा पावडर इथे टाकू शकता. तर मी इथं अर्धा चमचा इकडे बघू शकता जिरा पावडर टाकलेला आहे, कारण माझ्याकडे जिरे सध्या नव्हते त्यामुळं मी जिरा पावडर टाकला. जिऱ्याचाच फ्लेवर येतो त्याने पण. तर इथे जिरा पावडर टाकला आहे. त्यानंतर आपण इथे टाकणार आहोत गरम मसाला पावडर. हे बघू शकता थोडंसं टाकलं आहे गरम मसाला पावडर, आणि चवीनुसार इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. हे बघा. त्याच्या आधी आपण याच्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा, जास्त नाही टाकायचा, नाही तर काय होतं आंबट आणि असा चटपटीत स्वाद लागत जास्तच. आणि बेसन पिठाच्या नाश्त्याला चाट मसाल्याची इतकी आवश्यकता नसते, त्यामुळे थोडं टाका. इथे मी चवीनुसार मीठ टाकले. आता चाट मसाला नसेल तर अर्धा चमचा लिंबूचा रस किंवा आमचूर पावडर अर्धा चमचा इथं टाकू शकता. म्हणजे एक नाश्त्याला चांगला चटपटीत असा आंबट असा स्वाद येतो. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण याचा एक घोळ तयार करायचा. छान असा सुंदर याचा असा हे घोळ तयार करायचा. आता बेसन पीठ असल्यामुळे हे लगेच मिक्स होतं. आपण नेहमीच बेसन पिठाच्या पोळे वगैरे बनवतो बघा, त्यावेळेस आपण जसं पिठाचं बॅटर करतो अगदी तसंच करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपण एक बटाटा किसून टाकलेला आहे. त्यानंतर भरपूर असे तुम्ही बघितलेत आपण व्हेजिटेबल इथे वापरलेले आहेत. म्हणजे खूप हेल्दी नाश्ता आहे. सकाळच्या घाईमध्ये तुम्ही ह्याला बनवू शकता सहजपणे. फक्त व्हेजिटेबल कट करून ठेवायची फ्रीजमध्ये, आणि झटकीपट एक वाटी बेसन पीठ बटाटा घेऊन हा नाश्ता तयार होतो. आणि मुलांसाठी तर इतका उत्तम नाश्ता आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण स्पेशल म्हणजे व्हेजिटेबल टाकले. तर हा नाश्ता नक्की एकदा ट्राय करा. आता गरम पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं. आता थोडंसं तेल टाकलं की आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा राई किंवा जिरे टाकायचे. इथं मी राई टाकलेली आहे. मी सुरुवातीला सांगितलं की जिरे नव्हते माझ्याकडे आज, त्यामुळे मी ते राई टाकले. तुम्ही जिरे टाकू शकता, आणि जिरेही नसेल तर इथे सफेद तिळ इथे तुम्ही टाकू शकता. आणि कढीपत्त्याची पानं बारीक कट करून टाकायचे, आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्यात. लहान मुलासाठी बनवत असाल तर इकडे मिरची स्किप करू शकता तुम्ही. फक्त जिरा, सफेद तीळ वगैरे टाकून ही चांगली एक फोडणी तयार करायची. आणि हे मिक्स केलेलं आपलं जे बेसन पिठाचं बॅटर आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता आपण पिठलं वगैरे बनवतो, बेसन पीठ म्हणजे बेसन झुणका वगैरे बनवतो, त्यावेळेस अशीच प्रोसेस असते. आपण बेसन पीठ मिक्स करून घेतो, सेम प्रोसेसने आपण याला मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर. अगदी मंद नाही ठेवायचा, थोडासा मीडियम ठेवायचा, नाही तर काय होईल उशीर लागेल खूप. तर आता मीडियम गॅसवर मी ह्याला चांगलं मिक्स करून घेत आहे.
हे बघू शकता 1-2-3 मिनटातच हा बॅटर छानपैकी असा घट्ट होऊन जाईल. आता बेसन पीठ असल्यामुळे याच्यामध्ये थोडासा चिकटपणा असतोच हे आपल्याला माहीत आहे, पण काही हरकत नाही. 1-2 मिनटातच याचा एक डो तयार होतो. फक्त गॅस इथं तुम्ही थोडासा मंद ठेवायचा, अगदी बारीक नाही ठेवायचा. हे बघा चांगला तयार झाले. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते थंड करून घेऊन. हे बघा थंड केलेला आहे आणि किती छान तुम्ही बघू शकता पॅनमध्ये हा बॅटर कसा वाटत होता आणि प्लेटमध्ये काढल्याच्या नंतर हा किती छान झालेला आहे सेट. म्हणजे काढून याला थोडा वेळ ठेवून द्यायचं रूम टेम्परेचरवर. त्यानंतर हा स्वतःहून जाम होऊन जातो आणि मग नंतर याला असं शेप द्यायचा आहे. जसं मी याला शेप दिलेला आहे असा तुम्ही आवडीनुसार याला शेप देऊ शकता. आता मला काय करायचे, याच्या वड्या पाडायच्यात. मी चौकोन आकार देणार आहे, तुम्ही गोल आकार देऊ शकता, ट्रायंगल आकार देऊ शकता किंवा कटलेटसारखे असे मस्तपैकी शेप याला देऊ शकता. किंवा आपण आळूच्या वड्या बनवतो बघा तशासुद्धा तुम्ही याला करू शकता. हे बघू शकता थोडंसं असं मधोमध असं चौकोन असे आकार करत आहे मी, कारण नेहमीच मी नाश्त्यामध्ये कटलेटसारखे गोल आकार करते, त्यामुळं जरा थोडंसं चेंज करते. आणि चौकोन आकार करून घेतलेत अगदी वड्यासारखे आणि सहजपणे कट होते, काही वेळ लागत नाही. हा बॅटर थोडा वेळ पॅनमध्ये झाला की 1 मिनटं 2 मिनटं साईडला काढून ठेवायचं आणि प्लेटमध्ये तेल लावून याला सेट करून घ्यायचं. हे बघू शकता किती सुंदर अशी ही वडी तयार झालेली आहे. म्हणजेच हा नाश्ता स्नॅक्स तयार झाला आहे. सहजपणे हा निघला जातो, चिटकून काही राहत नाही ताटाला. हे बघू शकता हे मस्त जाडसर असे ठेवलेले आहेत, अगदी पातळ पण नाही ठेवायचे, म्हणजे खायलासुद्धा बरे वाटतात. हे बघा इतके सारे झाले आहेत आणि हे जाड केल्यामुळे इतके झाले आहेत. पातळ केले असते तर खूप झाले असते आणि साईज थोडी मोठी ठेवली आहे त्यामुळं. आता बारीक साईजमध्ये कटकट केले असते तर भरपूर झाले असते. हे आता गरम पॅनमध्ये आपण याला एक एक करून असं सेट करून घ्यायचं. हवं तर तुम्ही याला डीप फ्राय पण करू शकता, भज्यासारखं याला फ्राय करू शकता किंवा असं कमी तेलामध्ये सुद्धा तुम्ही याला फ्राय करू शकता. तर मी कमी तेलामध्ये त्याला छान कडक होईपर्यंत, क्रिस्पीपणा तयार होईपर्यंत याला मी फ्राय करून घेते. आणि 1-2 मिनटामध्येच याचा रंग चेंज होतो, खालची साईड जी असते ती कडक होऊन जाते आणि मग आपण ह्याला पलटी करायचं. लगेच पलटी करायचं नाही किंवा असं खालीवरसुद्धा करायचं नाही, नाही तर काय होतं कुठलाही नाश्ता असो तुटला जातो लगेच, त्यामुळे थोडासा याला वेळ द्यायचा. हे बघा अजिबात मी अजून याला पलटी केलेलं नाही आहे, थोडा वेळ झालं की मी पलटी करून घेतलेले आहेत, ते तुम्हाला दाखवते. इकडे बघू शकता किती सुंदर असा याच्यावर रंग आलेला आहे. म्हणजे खालची जी साईड होती ती इतकी छान अशी भाजून निघली आहे. याच्यावर जो रंग आलेला आहे गोल्डन क्रिस्पी असा रेड रंग तयार होतो तोपर्यंत त्याला फ्राय करायचं. आणि अगदी याच्यामध्ये कडकपणा तयार झाला ना मग 1-अर्धा सेकंड गॅस जो आहे आपला फास्ट करायचा आणि पटकन याला फ्राय करून घ्यायचं, कडक बनवून घ्यायचे. सुरुवातीला गॅस स्लोच ठेवायचा, जोपर्यंत ह्याच्यामध्ये कडकपणा क्रिस्पीपणा तयार होत नाही ना तोपर्यंत गॅस स्लोच ठेवायचा. हे बघू शकता मस्त झालेले आहेत. इतका छान सुंदर नाश्ता तयार होतो ना मस्तपैकी. तुम्ही एक टाईम भाजी नाही खाल्ली ना तर हे खूप पुरेसं आहे, इतका भारी लागतो. कारण बेसन पिठापासून आपण पिठलं वगैरे तर नेहमीच खातो, अगदी तसेच तुमची भूक मिटणारा हा नाश्ता आहे. हे बघू शकता आता चांगला कडक झालेला आहे. आता जास्त फ्राय नाही करायचं, नाही तर काय होईल करपला जाईल नाश्ता. हे बघू शकता आता कडक झाले, तुम्ही बघू शकता किती भारी वाटतो हा नाश्ता आपला. हे बेसन वड्यास म्हणून सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता. आता हे मी सगळे काढून 2 पीस मी पॅनमध्ये ठेवलेत फ्राय होण्यासाठी. तोपर्यंत आपण जे झालेत ते बघूया. इकडे बघा किती भारी आपला हा नाश्ता तयार झाला आहे. भरपूर असा भाज्या टाकलेला, व्हेजिटेबल टाकलेला हा सुंदर असा हा नाश्ता तयार झाला आहे. वरून इतका सुंदर रंग आलेला आहे, असं वाटत नाही आपण हे बेसन पीठ टाकलेलं आहे, असं वाटतं भजी तयार केले आहेत. तर नक्की एकदा ट्राय करा, खूप भारी नाश्ता आहे. आणि तुम्ही चपातीसोबतसुद्धा भाकरीसोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता, कारण हे बेसन पिठापासून बनलेलं आहे. जसं आपण बेसनाच्या पोळ्या खातो अगदी तसंच तुम्हाला याचा फ्लेवर लागेल. फक्त एवढंच की आपण याच्यामध्ये भरपूर अशी व्हेजिटेबल टाकलेत, म्हणजे खाता वेळेस बेसन पीठ तर आहेच पण भरपूर अशी व्हेजिटेबलचं प्रोटीनसुद्धा तुम्हाला भेटू शकतं. आणि लहान मुलाला तर खूपच उत्तम नाश्ता आहे. बनवून हे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा कॅचअपसोबत देऊ शकता. हे इतकं जरी खाल्लं तरी त्यांना भरपूर भाजी
चपातीसारखं प्रोटीन भेटेल. तर बघू शकता आतमध्ये किती मस्त बेसन पीठ आपलं फ्राय झालं आहे, शिजून नरम सॉफ्ट झालं आहे आणि वरून इतका छान हा क्रिस्पीपणा तयार झालेला आहे. तर खूप भारी लागतो हा नाश्ता. केचपसोबत गरमागरम याला खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर रोटीसोबत पण खूप भारी लागतो. तर भाजी चपाती बनवायचा कंटाळा आला असेल तर नक्की एकदा हा ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.